आपल्या अनुमतीने मी सभागृहाला सांगू इच्छितो सभापती महोदय की सन्माननीय अनिल परब साहेबांनी स्पेसिफिक प्रश्नामध्ये 2 प्रकल्पाबद्दल या ठिकाणी विचारणा केली होती। त्याची माहिती माझ्याजवळ आहे आणि सन्माननीय परब साहेबांनी या ठिकाणी जसं उल्लेख केला की अनेक तक्रारी आहेत। शासनाकडे ज्या ज्या तक्रारी आतापर्यंत आल्या सभापती महोदय त्या सर्व तक्रारीवर चौकशी सुरू आहे। बऱ्याच चौकशी पूर्ण झालेल्या आहेत, त्याचे अहवाल सुद्धा आलेले आहेत आणि मधल्या काळामध्ये सभापती महोदय यावरूनच जे आपण आता या ठिकाणी सुनील कुशिरे नाव घेतलं त्यांची बदली सुद्धा शासनाने केलेली आहे। त्यांना वाल्मीमध्ये पाठवलेलं आहे आणि नवीन या ठिकाणी एमडी या ठिकाणी चार्ज त्यांनी घेतलेला आहे। स्पेसिफिक सन्माननीय सदस्यांची या ठिकाणी काही तक्रार असेल सभापती महोदय तर त्याची या ठिकाणी चौकशी करू सभापती महोदय। त्यांचं पूर्ण होऊ द्या। नाही हो आपण त्यांचं जरा पूर्ण होऊ द्या। आपल्याला बोलायला देतो ना मी आपण बंटी पाटील मंत्री महोदय काय म्हणाले? प्रश्न म्हणून स्पेसिफिक तक्रार मांडली आहे सभापती स्पेसिफिक तक्रार मांडायला द्या। मी प्रत्येक तक्रारीची आपल्याला तुम्हाला माहिती देतो। माझ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे। आपण एक सभापती महोदय ना सन्मान्य मंत्री महोदय काय म्हणले की आमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, आमच्याकडे त्याचा अहवाल आलेला आहे। मग तुमच्याकडे तक्रारी प्राप्त झाला असेल, अहवाल आला असेल तर मग कारवाई का करत नाही? आता एका तुमच्याच उत्तरात सभापती महोदय काय की ज्या कंपनीला लोकायुक्तांनी डिबार केलं, हायकोर्टानं चौकशी करा म्हणून सांगितलं, त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं। कोण देतं? हाच व्यक्ती प्रोटेक्शन देतो ना, नाहीतर ती कंपनी परत पात्र कशी होती? जी कंपनी 2008-9 साली अँटी करप्शन मध्ये चौकशी चालली ती परत हाच व्यक्ती पात्र करत असेल आणि तुम्ही ऑन रेकॉर्ड आता सांगितलंय की तक्रारी आलेल्या आहेत, अहवाल आलेला आहे म्हणून तुम्ही बदली केली, म्हणजे तुम्हाला काहीतरी त्यामध्ये सापडलेलं आहे, त्याची चूक सापडलेली आहे। मग आमची मागणी रास्त आहे की त्या ठिकाणी जर अहवालात आलं, स्पष्ट आलं असेल तर तुम्हाला सस्पेंड करायला काय हरकत आहे? सरळ स्पष्ट म्हणणं आहे, त्यांनी मान्य केलं सभागृहात। मूळ सूत्रधार मंत्री महोदय आणि त्याला सभापती महोदय बोलतात आपण बसा। आपल्याला मी बोलायला मी या देतो, आपल्याला बोलायला देतो। सभापती महोदय मी अतिशय या ठिकाणी स्पेसिफिक सांगणार आहे की ज्या बऱ्याच तक्रारी येत असतात सभापती महोदय त्या तक्रारीच्या चौकशी आता सन्माननीय सदस्य परब साहेबांनी जसं सोलापूरचं उल्लेख केला यामध्ये, तर या सोलापूर प्रकरणात 82 कामाची जी काही तक्रार आमच्याकडे आलेली आहे त्याची चौकशी सुरू आहे सभापती महोदय, त्याचा अहवाल यायचा आहे। परंतु ज्या चौकशीचा अहवाल आलेला आहे त्यावरून संबंधितांना त्या पदावरून हटवून दुसऱ्या जागेवर त्यांना बदली केलेली आहे। स्पेसिफिक या ठिकाणी काही प्रश्न असतील सभापती महोदय, जसं सन्माननीय परब साहेबांनी या ठिकाणी 2 प्रकल्पाबद्दल विचारलं होतं की सारंगवाडी सांग्र तलाव सभापती महोदय हा तलाव जलसंपदा विभागाला या तलावाची मान्यता होती आणि तांत्रिक मंजुरी सुद्धा जलसंपदा विभागाने दिली होती, वर्क ऑर्डर सुद्धा जलसंपदा विभागाने दिली होती। नंतर सन्माननीय त्या भागाचे तत्कालीन आमदार राहुल बोंद्रे यांनी तत्कालीन मंत्री महोदयांना त्यावेळेस विनंती केली होती आणि त्याच्यावरून हा प्रकल्प जलसंधारण विभागाकडे वर्ग करण्यात आला सभापती महोदय आणि हस्तांतरण करतेवेळी सभापती महोदय कुठलंही काम याचं झालं नव्हतं आणि त्याच्यात मग प्रशासकीय सुधारित मान्यता दिल्या गेली, 1-2 वेळा दिल्या गेली, त्यानंतर त्याच्यात किंमत वाढलेली आहे सभापती महोदय। दुसरं या ठिकाणी सन्माननीय परब साहेबांनी जो प्रश्न विचारला होता येणारी वैभववाडीच्या संदर्भात, याच्यामध्ये सुद्धा ज्या कंपनीने या ठिकाणी हे टेंडर घेतलं होतं श्रीराम असोसिएट, याचे 2 पार्टनर जे होते सभापती महोदय त्यांच्यात आपसामध्ये भांडणं झाले, मग एका पार्टनरनी तक्रारी करणं सुरू केलं सभापती महोदय आणि त्यावरून मग त्याची सुद्धा चौकशी झालेली आहे। या प्रकरणात लोकायुक्ताकडून सुद्धा चौकशी झालेली आहे, लोकायुक्ताने या संदर्भात खऱ्या अर्थानं निर्णय दिलेला आहे सभापती महोदय, त्यावरून आम्ही याला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया केली होती। या निर्णयाच्या विरोधात संबंधित कॉन्ट्रॅक्टर हा हायकोर्टात गेला सभापती महोदय, हायकोर्टाने ते परत या ठिकाणी आम्हाला निर्णय दिला की याला परत टेंडर भरू द्या। त्यावरून सभापती महोदय या विषयात मी एवढं सांगणार आहे की
या सर्व प्रकरणाची सुद्धा चौकशी चालू आहे. ACPच्या माध्यमातून सुद्धा चौकशी चालू आहे. विभागाने संपूर्ण कागदपत्र विभागाला पुरवलेले आहेत आणि अजून काही स्पेसिफिक तक्रार असेल सभापती महोदय त्याची सुद्धा चौकशी करू. शशिकांत शिंदे. एक मिनिट अनिल परब, एक मिनिट. सभापती महोदय, सभागृहातले सदस्य ज्यावेळेला बोलत आहेत, विषय एवढाच आहे, नावानिशी बोललेले आहे. या सदनामध्ये आणि खालच्या सदनामध्ये या संबंधित अधिकाऱ्याचे कारनामे प्रसिद्ध आहेत. हे बोट अधिकाऱ्यांकडे येत नाही, बोट मंत्र्याकडे येत आहे. मी प्रामाणिकपणाने सांगतो, 25 लाखाचं काम असेल ते 5 कोटीवर काढलेले आहेत टेंडर. 5 कोटी असे तिप्पट चौपटीने पैसे काढून या ठिकाणी टेंडर काढलेले आहेत. मी पुराव्यासकट आम्ही देऊ. सभापती महोदय, मागणी सरळ आहे. संबंधित अधिकारी वर्षानुवर्ष तिथे आहे आणि पूर्ण मॅनेज करून टेंडर प्रक्रिया करताना जे लोक टेंडर भरतात त्या लोकांना बोलून घेतात. तुला हे टेंडर, तुला हे टेंडर, हे टेंडर, अशा प्रकारचा मॅनेज करतात. 20% अभावाने त्या ठिकाणी टेंडर काढलेले आहेत. आणि हे टेंडर काढताना पैसे तर सरकारकडे नाही, तरी सुद्धा सर्रास पैसे सरकारकडे नसताना टेंडर 10,000 कोटीची काढलेली आहे. हे गांभीर्याने आहे. हे 76,000 कोटीचं आता जे सप्लिमेंटरी बजेट येते ना, हे सगळा बोजा आहे. आमचं म्हणणं सरळ सरळ आहे, तुम्ही चौकशी कबूल केली. आता इथं लिहिलं 2008 ते 2014 पर्यंतची चौकशी, तो अहवाल अजून आलेला नाही. आपण त्या अधिकाऱ्याला वाचवते असं आमचं स्पष्ट मत आहे. आमचं सभागृहातल्या सदस्य